शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या 50 शेतकऱ्यांविषयीच्या झटपट बातम्या, पीक विमा, पीएम किसान योजना तसेच अनुदान या संबंधीच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाचे अपडेट पाहूया. झटपट 50 बातम्या. आजच्या महत्त्वाचे अपडेट. बाजारभावापेक्षा 6 पट दर, 50% बोनस द्या, शक्तीपीठाला जमीन देण्यास शेतकरी एका पायावर तयार. 350 सातबारे केले जमा. शक्तीपीठ महामार्गासाठी बाजारभावापेक्षा 6 पट दर देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी सध्या सरकारकडे केली आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांनी अमोल गेडगे यांना भेटून आपलं निवेदन सादर केलं आहे. यासाठी सरकारसाठी लक्षवेधी घोषणा आणि नेत्यांचे फोटो एकत्र करत मोठी घोषणा केली आहे. शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय, प्रशासक विद्याधर अनासकर यांची माहिती. राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँकांपैकी 20 बँका एकतर अडचणीत आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा ठप्प झाला. यावर तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेने थेट सोसायट्यांनाच कर्जपुरवठा करण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांनो, परदेश दौऱ्यासाठी अर्ज करा. युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्रायल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम या देशांवर दौरे. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील शेती विशेष विकसित माहिती करून घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे 2025-26 ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड याकडे शेतकऱ्यांना घेऊन जाणार आहेत. आयोजित रासायनिक खतांच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी वाढ. पोटॅश सोबतच संयुक्त खतांमध्ये प्रत्येकी 200 ते 250 रुपये प्रति गोणी दरवाढ झाली असून आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. मात्र केंद्र सरकार देत असलेल्या अनुदानात कोणतीही कपात नसली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे दर वाढल्याची माहिती सध्या मिळू लागली आहे. झाडे लावा, संगोपन करा आणि पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवा. पंजाब डक यांची माहिती. एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. वृक्षारोपण ही चळवळ पुढे नेण्यासाठी अनेक सामाजिक संघटना जीवाचे दान करीत आहेत. तरीही राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरूच आहे. शासनाच्या वतीनं प्रत्येक वर्षी काही कोटी झाडे लावली जातात, मात्र त्यांचे संगोपन होत नाही. त्यामुळे झाडांचे संगोपनही करा, झाडे लावा असे आश्वासन पंजाब डक यांनी केले आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवरच मिळणार 41 पिकांवरील कीड व रोगाची अचूक माहिती. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी ॲप. शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे बदलत्या काळात गरज ओळखून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नवीन ॲप विकसित केले आहे. याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आगामी काळात होईल. घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांनी सेल्फ सर्वे करून घ्यावा. आमदार संदीप क्षीरसागर यांची माहिती. ग्रामीण भागातील घरकुलच्या सेल्फ सर्वेला 31 जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ. पात्र असलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नव्याने घरकुल मिळणार असून त्याकरता ऑनलाईन सेल्फ सर्वे करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत मिळाली आहे. 31 जुलैपर्यंत नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे सेल्फ सर्वे करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वे करून घ्यावा. एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्या. कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम. आता माघार नाही. बच्चू कडू यांची माहिती. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर अगोदर शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार कर्जमाफीची मागणी पुढे करण्यात येत आहे. मात्र पावसाळी अधिवेशनात सुद्धा यावर एक शब्द सुद्धा सरकारकडून बोलले गेले नाही. यामुळे आता शेतकऱ्यांनी एक दिवस द्या असे आवाहन प्रहारने केले आहे. पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांना लक्षवेधीसाठी वाटेल ती मदत करा. विधानसभा सदस्य राहुल आहेर यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात माहिती दिली, तेव्हा शेतकऱ्यांना याची मदत होईल असंही त्यांनी म्हटलंय. पीक विमा लवकरात लवकर जमा करा असे आदेश त्यांनी कंपनीला द्यावेत असे सरकारला सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या, सावकारांच्या जाचातून होणार सुटका. राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. शासकीय परवाना नसताना सावकारी व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या तक्रारीवरती आता जिल्हाधिकारी स्तरावरती चौकशी करण्यात येणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराला साथ दिली, त्यावेळेस त्यांचं उत्तर.
यावेळी शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल असंही त्यांनी म्हटलंय. तेव्हा जाचातून शेतकरी सुटतील अशी शक्यता आहे. की महाज्योतीचे 126 कोटी थकल्याने अडली संशोधक विद्यार्थ्यांची खूप मोठी व्यथा. सरकार कधी मदत करणार याकडे सरकारचं शेतकऱ्यांचं लक्ष. महाज्योतीमार्फत 126 कोटी रुपये अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना 2021 ते 22 पासून शिष्यवृत्ती योजना देण्यात आलेली नाही. तेव्हा सरकारने यावर तोडगा काढावा अशी माहिती देण्यात येत आहे. किफायतशीर शेती शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमा. राज्यातील शेती किफायतशीर करण्यासाठी व शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने योग्य ती मदत करावी असे सांगितले जात आहे. निवृत्त IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांची अध्यक्षपदावरती निवड करण्यात आली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात आज विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे. तणनाशक फवारणी करत पीक केले उद्ध्वस्त. शेतकरी राणे यांचे 1.5 लाखांचे नुकसान. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अनगवाडी शेतशिवारातील 2 आरोपींनी तक्रारदार दिनेश नाजूकराव राणे यांच्या शेतात तणनाशक फवारणी केल्याने त्यांचे पीक उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे त्यांचे 1,50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तक्रार नोंद झाली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी जोडा. शेतकऱ्यांची मागणी. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर आदींचे जीवनमान उंचावे या अनुषंगाने राबवली जात आहे. दरम्यान या योजनेमध्ये शासकीय कर्मचारी जबाबदार व्यक्ती नसून रोजगार युवक संगणक संचालक हे सर्व कंत्राटी कर्मचारी शेतकऱ्यांना पैशांची मागणी करतात. त्यामुळे सदरील सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना मार्ग मिळत नाही. संत्रा मृगबहाराने उत्पादनाकडे फिरवली पाठ. त्यामुळे आता शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील संत्रा पिकांचे माहेरघर समजले जाणाऱ्या उमरा महसूल मंडळात पुन्हा एकदा संत्रा पिकांच्या मुख्य समजल्या जाणाऱ्या मृगबहाराची अत्यल्प नगण्य फूट आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये खूप मोठा तोटा होईल असं सांगितलं जात आहे. शेतीपूरक व्यवसायांसाठी विविध योजनांचा लाभ घ्यावा. नाबार्ड यांच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यशाळेचं उद्घाटन. दुग्ध व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळावा असून दुग्ध विकास व पूरक व्यवसायांसाठी नाबार्ड तर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांनी शेतकरी बांधवांना केल्याचं यावेळी समजत आहे. शेतकरी बांधवांनी याचा खूप मोठा फायदा घ्यावा असेही सांगितले जात आहे. हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी डोंगरगाव ग्रामपंचायतने घेतला ठराव. अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या चांदूर, बाबुळगाव, जहांगीर सर्कलमधील डोंगरगाव या सगळ्या गावामध्ये हुमणी अळीने कहर केला आहे. सोयाबीन, कपाशी आणि तूर या प्रमुख पिकांचं मोठं नुकसान झालं असून पावसाअभावी पिके सुकत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. यावर गंभीर परिस्थितीवरती तातडीने उपाययोजना करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धन्यवाद.